विद्यार्थी मित्रांनो, अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील संत वाणीपर हा जो दुसरा पाठ आहे, या दुसऱ्या पाठामधील हा जो दुसरा अभंग आहे, संत कृपा झाली. तर या संत कृपा झाली या अभंगाचा भावार्थ आज आपण जाणून घेऊया. या अभंगाच्या रचयित्या संत बहिणाबाई आहेत. संत बहिणाबाई यांचा जन्म 1668 आणि मृत्यू 1700 मध्ये झालेला आहे. तर संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील एक संत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. संत बहिणाबाई या संत तुकाराम यांच्या त्या शिष्या आहेत. त्यांच्या ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष आहे. तर मित्रांनो, या प्रस्तुत अभंगाच्या ज्या रचयित्या आहेत संत बहिणाबाई यांचा हा झाला अल्पसा परिचय. तर प्रस्तुत संत कृपा झाली या अभंगामध्ये या ज्या संत बहिणाबाई आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये असणारा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हा जो वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्रामध्ये, तर या वारकरी संप्रदायाला इमारत संबोधले. इमारत म्हणजे या ठिकाणी एक बिल्डिंग आपण जसं म्हणतो तसं. तर मग ही वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारण्यामध्ये महाराष्ट्रातील जे संत आहेत त्यांचा जो मोलाचा वाटा आहे, वाटा म्हणजे या ठिकाणी कामगिरी, तर त्यांनी कसा आहे कोणाचा हे या प्रस्तुत अभंगातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण अभंगाला या ठिकाणी सुरुवात करतोय. बघा, या ठिकाणी संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी मने फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. तर वारकरी संप्रदायरूपी या मंदिराची उभारणी कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई या ठिकाणी वर्णन करतायत की ते म्हणतायत, बघा, संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा म्हणजे संतांची कृपा, संतांचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद हा झालेला आहे आणि त्यामुळेच ही वारकरी संप्रदायरूपी इमारत ही या ठिकाणी फळाला आलेली आहे. फळाला येणे म्हणजे काय, सफल झालेली आहे, यशस्वी झालेली आहे. तर या वारकरी संप्रदायरूपी इमारतीच्या उभारणीमध्ये संतांची जी कामगिरी आहे, तर यामध्ये सर्वात पहिले संत येतात ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. बघा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, म्हणजे या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा जो पाया आहे, पाया म्हणजे बेस, म्हणजेच या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली असेल तर संत ज्ञानदेवांनी केली, म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी केली. उभारिले देवालया, उभारिले म्हणजे उभे केले आणि देवालया म्हणजे या ठिकाणी मंदिर किंवा देऊळ. तर या वारकरी संप्रदायरूपी इमारत, या इमारतीचा पाया, या मंदिराचा पाया हा रचला गेला तो संत ज्ञानेश्वरांनी. पुढं बघा, नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. नामा म्हणजे संत नामदेव, तयाचा म्हणजे त्याचा, त्याचा म्हणजे कोणाचा,
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा किंकर बनले. किंकर म्हणजे भिंतीचा दगड. तेने रचिले ते आवार. तेने म्हणजे त्यांनी, रचिले म्हणजे रचले, स्थापन केले, ते आवार. आवार म्हणजे गाभारा. गाभारा किंवा प्रांगण, त्याला दुसरा शब्द आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर कधी पाहिलं असेल की आहे ना, गाभारा म्हणजे ज्या ठिकाणी मूर्तीची स्थापना केलेली असते मंदिरामधल्या, त्याला गाभारा म्हणतात. मग या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया हा ज्ञानेश्वरांनी रचला आणि या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचं आहे ना गाभारा जो रचला गेला तो संत नामदेव, म्हणजे संत नामदेव या वारकरी संप्रदायरूपी भिंतीचे ते किंकर म्हणजे या ठिकाणी दगड झाले, आहे ना. म्हणजे या दगडांशिवाय किंवा आपण बघतो विटा बघतो, याशिवाय आहे ना कुठल्याही इमारतीचं काम पूर्ण होऊ शकत नाही. तसं म्हणजेच संत नामदेवांनी जे संत कार्य केलं त्यामुळं या वारकरी संप्रदायरूपी मंदिराचा या ठिकाणी गाभारा रचला गेला. तर बघा, वारकरी संप्रदायामधील आता या ठिकाणी हे तिसरे संत आहेत, संत एकनाथ, जनार्दन एकनाथ. तर तुम्ही म्हणाल हे जनार्दन कोण आहेत? तर हे जनार्दन हे एकनाथ स्वामींचे शिष्य आहेत. म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य हे एकनाथ यांनी या मंदिराला आहे ना भागवत रूपी संप्रदायाचा भक्कम असा मजबूत असा खांब दिला. खांब म्हणजे या ठिकाणी पिलर. संत एकनाथ यांनी या मंदिराला म्हणजे भागवत हा एक ग्रंथ आहे. भागवत काय आहे? हा एक ग्रंथ आहे आणि हा भागवत रूपी खांब या मंदिराला दिलेला आहे. जे आपण बघतो इमारतीला जे पिलर असतात आणि त्या पिलरवरच ती इमारत उभी असते, तसा या संत एकनाथांनी भागवत रूपी ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी रचला किंवा त्यांनी लिहिला आणि त्यांनी या मंदिराला आहे ना या मंदिराला म्हणजे भागवत रूपी खांब दिला. म्हणजे वारकरी संप्रदायाचं हे जे मंदिर आहे, हे मंदिर या भागवत रूपी खांबावरती, मजबूत खांबावरती या ठिकाणी उभं झालेलं आहे. पुढं बघा, तुका झालासे कळस. तुका म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराज. तर या वारकरी संप्रदायरूपी मंदिराला, देवळाला कळस चढवला तो संत तुकारामांनी. म्हणजे संत तुकारामांनी जे केलेलं त्यांचं कार्य आहे, हे कार्य उत्तुंग असं ठरलं आहे, उत्तुंग ठरलं आहे. त्यामुळं आहे ना म्हणजे या वारकरी संप्रदायाला पूर्णत्वाचा आकार देण्याचं काम हे संत तुकाराम महाराजांनी केलं आहे. म्हणून संत बहिणाबाई या ठिकाणी म्हणतायत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. है ना, सावकाश म्हणजे हळूवार, है ना, हळूहळू, संथ गतीने. म्हणजे आता या मंदिरामध्ये, म्हणजे कोणत्या मंदिरात? या वारकरी संप्रदायरूपी मंदिरामध्ये आता आपण विठ्ठलाचं भजन सावकाश म्हणा, म्हणजेच त्या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने मंदिराची त्या ठिकाणी पूजा करा. पुढं बघा, आता बहिणी मने, म्हणजेच बहिणाबाई या ठिकाणी म्हणतात, बहिणी मने फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. बघा, निरूपण म्हणजेच या ठिकाणी प्रवचन, कीर्तन, निवेदन, अशा प्रकारे निरूपण केले बोजा. म्हणजेच या ठिकाणी बोजा म्हणजे काय? तर छान, है ना, सरस, सविस्तर किंवा भक्तिभावाने. मग बहिणाबाई या ठिकाणी म्हणतायत की आता या सर्व संतांनी की या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचं निर्माण केलेलं आहे, है ना, आणि याच वारकरी संप्रदायरूपी मंदिरावर है ना फडकती ध्वजा. ध्वज म्हणजे काय? झेंडा किंवा निशाण किंवा त्याला पताका म्हणतात. तर या मंदिरावर भक्तीचं जे निशाण आहे, भक्तीचा जो ध्वज आहे, तो ध्वज त्या ठिकाणी
डौलाने फडकत आहे आणि याच मंदिराचं विवरण मी या ठिकाणी भक्तिभावनेनं केलं आहे. तर मित्रांनो, हा झाला आहे ना संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदाय ही एक मंदिराची इमारत आहे अशी या ठिकाणी कल्पना केलेली आहे. आणि या अभंगामध्ये संत बहिणाबाई यांनी या वारकरी संप्रदायरूपी इमारतीच्या उभारणीमध्ये संतांनी कोणकोणतं कार्य केलं त्याचं रूपकात्मक वर्णन अतिशय आहे ना साध्या सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. तर हा झाला अभंगाचा भावार्थ. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून या ठिकाणी कळवा. धन्यवाद.